नमस्कार मंडळी. श्री गुरुदेव ज्योतिषालय या आपल्या विश्वासू ज्योतिष मार्गदर्शनाच्या परिवारामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक राशी भविष्य, ग्रहबदल, उपाय आणि आध्यात्मिक माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. वैदिक ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्य कथन करणारे शास्त्र नसून मानव जीवनाला योग्य दिशा देणारे दिव्य मार्गदर्शन आहे. ऋषीमुनींनी सिद्ध केलेल्या ग्रह, नक्षत्र, राशी, योग आणि दशा यांच्या सूक्ष्म अभ्यासातून जीवनातील अनुकूलता व प्रतिकूलता यांचा विचार केला जातो. प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, जन्मस्थान, जन्मतिथी, ग्रहस्थिती आणि दशा वेगवेगळी असल्यामुळे हे राशी भविष्य सामान्य ग्रहफल समजून ग्रहण करावे. वैयक्तिक जन्मकुंडलीनुसार फळांमध्ये काही प्रमाणात भिन्नता संभवते. आज आपण जाणून घेणार आहोत ऑगस्ट 2026 या महिन्यातील मीन राशीचे संपूर्ण मासिक राशी भविष्य. मीन राशीचा अधिपती ग्रह गुरु हा धर्म, ज्ञान, अध्यात्म, सदाचार, दया, करुणा, भाग्य, उच्च शिक्षण आणि समृद्धीचा कारक मानला जातो. या महिन्यातील ग्रहांचे गोचर मीन राशीच्या जातकांसाठी आध्यात्मिक उन्नती आणि प्रगती आणि कौटुंबिक सौख्याचे संकेत देणारे ठरू शकतात. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. समाजामध्ये मान सन्मान वाढेल. धार्मिक कार्य, देवदर्शन, जप, तप आणि सत्संग यामध्ये मन अधिक रमेल. महिन्याचा उत्तरार्ध पूर्वार्धापेक्षा अधिक लाभदायक आणि समाधानकारक ठरण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या पुरुषांसाठी हा महिना भाग्योदय, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य, पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या जातकांना नवीन व्यवहार, आर्थिक लाभ आणि व्यवसाय विस्ताराचे योग आहे. जुनी अडकलेली कामे पूर्ण होतील. महत्त्वाचे निर्णय घेताना गुरुजनांचा सल्ला घ्या. संयम, नम्रता आणि विवेक यामुळे अधिक यश प्राप्त होईल. मीन राशीच्या महिला जातकांसाठी हा महिना सुख, समाधान आणि आध्यात्मिक प्रगतीचा ठरू शकतो. घरातील वातावरण मंगलमय राहील. कुटुंबातील सदस्यांचे प्रेम, सहकार्य आणि आदर लाभेल. नोकरी करणाऱ्या महिलांना नवीन संधी, वरिष्ठांचे कौतुक आणि आर्थिक प्रगतीचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्या महिलांना नवीन ग्राहक, आर्थिक वृद्धी आणि यश मिळण्याची शक्यता आहे. संततीच्या प्रगतीमुळे आनंद प्राप्त होईल. देवपूजा, व्रत, जप आणि दानधर्म यामुळे मानसिक शांती व आत्मिक समाधान लाभेल. मीन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना विद्या, संशोधन आणि स्पर्धात्मक यशाचा ठरू शकतो. स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय, संशोधन, अध्यापन, अध्यात्म किंवा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. अभ्यासात सातत्य आणि नियमितता ठेवा. दर गुरुवारी भगवान विष्णू, श्री दत्तात्रेय किंवा गुरुदेव बृहस्पतीची उपासना केल्यास विद्या, बुद्धी आणि भाग्याची वृद्धी होईल. या महिन्यात शुभ व अशुभ तारखा कोणत्या आहेत बरं? तर शुभ तारखा आहेत 2 ऑगस्ट, 6 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, 14 ऑगस्ट, 18 ऑगस्ट
22 ऑगस्ट, 26 ऑगस्ट आणि 30 ऑगस्ट या दिवशी नवीन कामाची सुरुवात करा. धार्मिक कार्य आणि देवदर्शन करा. व्यवसाय विस्ताराचा विचार करा. मुलाखती आणि महत्त्वाच्या बैठका ठरवा. गुंतवणूक आणि शुभ कार्याचे नियोजन करा. तर सावध राहाव्यात अशा अशुभ तारखा कोणत्या आहेत बरं? 4 ऑगस्ट, 9 ऑगस्ट, 16 ऑगस्ट, 23 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट या दिवशी मोठे आर्थिक व्यवहार टाळा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. वादविवाद यापासून दूर राहा. तर तुम्ही या महिन्यात कोणते बरं प्रभावी उपाय करायचे आहेत? तर प्रत्येक गुरुवारी भगवान विष्णू किंवा श्री दत्तात्रय यांची पूजा करावी. ओम ग्राम ग्रीम ग्रौम सम गुरवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. पिवळी फुले, हरभरा डाळ किंवा हळदीचे दान करावे. गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके किंवा शैक्षणिक साहित्य दान करावे. दररोज सूर्याच्या वेळी सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करावे. माता पिता, गुरुजन आणि संत महात्म्यांचा आदर करावा. सत्य, दया, धर्म आणि सदाचार यांचे पालन करावे. जर हे उपाय श्रद्धेने किंवा नियमित केल्यास गुरुची कृपा प्राप्त होऊन जीवनात सुख, समृद्धी आणि यश वृद्धिंगत होईल. तर मंडळी, ज्योतिष हे भविष्य बदलण्याचे साधन नसून योग्य दिशा दाखवणारे दिव्य शास्त्र आहे. ग्रह आपल्या जीवनातील संधी किंवा आव्हाने यांचे संकेत देतात. परंतु श्रद्धा, सत्कर्म, संयम आणि पुरुषार्थ यांच्या बळावर प्रत्येक व्यक्ती आपले भाग्य उज्ज्वल करू शकते. जर तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये विवाह, करिअर, व्यवसाय, आर्थिक समस्या, संतती, शिक्षण किंवा आरोग्याशी संबंधित काही प्रश्न असतील तर श्री गुरुदेव ज्योतिषालयाच्या माध्यमातून वैयक्तिक जन्मकुंडली विश्लेषण आणि योग्य ज्योतिषीय मार्गदर्शन प्राप्त करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशा सविस्तर राशी भविष्यासाठी श्री गुरुदेव ज्योतिषालय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भगवान विष्णू, गुरुदेव बृहस्पती, श्री दत्तात्रय आणि सद्गुरूंची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. आपल्या जीवनात उत्तम आरोग्य, ज्ञान, समृद्धी, कौटुंबिक सुख, आध्यात्मिक उन्नती आणि सर्व प्रकारचे मंगलमय हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्यात. शुभम भवतु. श्री गुरुदेव दत्त.